बातमी ठाण्यातल्या घोडबंदर परिसरात रास्ता रोको करण्यात आलाय। वाहतूक कोंडीला वैतागून घोडबंदर परिसरातील नागरिकांनी आता आंदोलनाचं हे हत्यार उपसलंय। ठाणे पालिका आणि सरकार विरोधात नागरिक जोरदार घोषणाबाजी करतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल, काय नेमकं या नागरिकांच्या मागण्या आहेत? मोहिनी, आपण सध्या घोडबंदर पट्ट्यामधील नागला बंदर या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी पाहायला गेलं तर मुंबई ते बोरिवलीच्या दिशेने असेल, ठाणे ते मुंबईच्या दिशेने अशा अनेक वाहनं जे ते घोडबंदर मार्गात प्रवास करत असतात। आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर नागरिकांनी आता पूर्णतः या ठिकाणी रास्ता करून आपला निषेध व्यक्त केला आहे। रस्त्यावरती पडलेले खड्डे असलेली वाहतूक कोंडी त्यामुळे तासनतास जे आहे ते रेल्वे स्टेशनला पोहोचायला वेळ लागत असतो, कामावरती जायला वेळ लागत असतो। त्यामुळे वाहतूक कोंडी कधी दूर होईल, रस्त्याची कामं कधी पूर्ण होतील या संदर्भातलं ह्यांनी पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे या घोडबंदरवासियांनी या ठिकाणी रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना पुन्हा एकदा आता वाहनधारकांना करावा लागतो। मात्र अशा प्रकारची जी कोंडी ज्यांना भेडसावत आहे त्या घोडबंदरवासियांना पुन्हा आता त्याच रस्त्यावरती दररोज त्यांना प्रवास करावा लागतो। मात्र या संदर्भातलं ठाणे महानगरपालिका असेल या राज्य सरकार असेल त्यांच्याकडनं मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवावे, रस्ते जे आहे ते पूर्णतः दुरुस्त करावे, त्यामुळे आणि वाहतूक कोंडी पूर्णतः मुक्त करावी। या संदर्भात धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आता या लोकांची समस्या लवकर सुटावी अशी मागणी होते।